प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत करतो। सर्वांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं माझी पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे। गेली 30 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीमध्ये तयार झालेला मी कार्यकर्ता आहे। गेली 30 वर्ष जनतेची छोटी मोठी सेवा माझ्या माध्यमातून मी केलेली आहे। संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी हिताची कामं मी या वॉर्डामध्ये नव्हे तर या मुंबईमध्ये मला बाळासाहेबांनी पहिली संधी दिली। या संघटनेमध्ये काम करत असताना गटप्रमुखपासून ते आता मी कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख आहे। या ठिकाणी अणुशक्तीनगर दक्षिण मध्य मुंबईमध्ये विभाग निरीक्षक म्हणून मी काम आता पाहत आहे। पण हे सर्व करत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणींना मी वेळोवेळी धावून गेलेलो आहे। रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून गेलेला कार्यकर्ता आहे। 24/7 काम करणारा मी कार्यकर्ता आहे। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, शिंदेसाहेबांचा शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारानं चालणारा मी शिवसैनिक आहे। तर हे सर्व करत असताना आज हा वॉर्ड क्रमांक 143 गेल्या अनेक वर्षापासून SC OBC यांच्यासाठी राखीव होत होता। पण आत्ता सर्वसाधारण महिला यांच्यासाठी हा वॉर्ड झालेला आहे आणि त्या निमित्तानं ही चालून आलेली संधी आहे। गेल्या 30 वर्षामध्ये आमच्या नशिबात नव्हतं, पण आता नशिबाची दारं खोललेली आहेत। पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचा अर्जही सादर केलेला आहे। पक्षश्रेष्ठींकडे मागणीही सुद्धा केलेली आहे की माझ्या मुलगीला, माझी मुलगी BSc कॉम्प्युटर आहे, IT ला आहे, तर एज्युकेटेड आहे, मीही एज्युकेटेड आहे, मला या विभागाची चांगली जाण आहे। या विभागामध्ये कुठे खाचखळगे आहेत, कुठे काम करायचं आहे। गेली अनेक वर्ष अनेक नगरसेवक झाले, अनेक आमदार झाले, खासदार झाले, पण लोकांच्या समस्या काही ज्या आहेत त्याच आहेत। त्यामुळं मला काम करायचं आहे। मी कुणी काम केलं कुणी नाही केलं ह्याच्यामध्ये आत्ता जाणार नाही, पण मला पक्षश्रेष्ठींनी आता संधी द्यावी। त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। आणि या वॉर्ड क्रमांक 143मध्ये मी निश्चितपणे सांगू शकतो की सर्व जाती धर्माची लोकं ही मला चांगल्या पद्धतीनं मदत करतील। मी एक चांगला समाजसेवक आणि लोकांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारा, लोकांच्या अडीअडचणीला धावणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं जनमानसामध्ये माझी चांगली प्रतिष्ठा आहे। लोकांच्यामध्ये मी मिसळून राहणारा एक सेवक आहे। जर मला ही संधी दिली तर निश्चितपणे 201% सांगतो की माझी मुलगी जी आहे ती माझ्या मुलगीला मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। जे काही करावं लागेल निवडून आणण्यासाठी ते करण्याची जबाबदारी ही माझी असेल। तर पक्षश्रेष्ठींनी याचा निश्चितपणे विचार करावा अशी मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो आणि मला एकदा संधी द्यावी। कारण बऱ्याच लोकांना आपण संधी दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांचं कल्याण केलेलं आहे। आमच्या डोक्यावर एकदा आपण पक्षश्रेष्ठींनी हात ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याची खात्री जी आहे ती खात्री आपणाला मी देतो। आणि आपलं जे आहे आपला जो विश्वास आहे तो विश्वास मी खरा करून दाखवेन। काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाणार आहात, तुम्ही किंवा तुमची मुलगी? माझ्या माध्यमातून माझी मुलगी जी आहे, माझी मुलगी ही
इथेच तिची जन्मभूमी आणि कर्मभूमीसुद्धा हीच आहे. माझी पूर्ण कर्मभूमी इथे गेलेली आहे, 30 वर्ष गेलेली आहे. या महाराष्ट्र नगरमध्ये आम्ही सुरुवातीपासून हे महाराष्ट्र नगर वसवलं आम्हीच. नानासाहेब माने, मी, गावडे, इतर बरेचसे लोक, जे जुने लोक, धुरी, दोंडोधुरी, पावसकर, ही लोकं बरीचशी अशी लोकं होती जुनी, त्या लोकांनी हे महाराष्ट्र नगर वसवलं. या महाराष्ट्र नगरमध्ये बऱ्याच अडीअडचणी होत्या. त्या अडीअडचणींना आम्ही सामोरे गेलो. अजूनही जे पाहिजे ते अजून महाराष्ट्र नगरला मिळालेलं नाही. या महाराष्ट्र नगरमध्ये अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक होऊन गेले, परंतु कोणत्याही नगरसेवकाला किंवा कोणत्याही आमदाराला, खासदाराला या महाराष्ट्र नगरचा विकास, निश्चितपणे या वॉर्डाचा विकास करता आला नाही. आणि एक सुरुवातीपासूनचा जो समस्या आहे, ती सुरुवातीपासूनची एक समस्या आहे. गावडे चाळीपासून ते महाराष्ट्र नगरची भाजी मंडई जी आहे, त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरतं. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा काही दिवसामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो, काही सेकंदामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो, परंतु तो आजपर्यंत कुणी करू शकले नाही. तो प्रॉब्लेम जेव्हा मला ही संधी देतील तेव्हा निश्चितपणे पहिला जो समस्या असेल ती समस्या पहिली ती घेणार. त्यानंतर दुसरी जी आहे, NAD आणि महाराष्ट्र नगरमधील जो नाला जो आहे, या नाल्यामुळं बऱ्याच अडीअडचणी ज्या आहेत त्या अडीअडचणी येत आहेत. लोकांच्या घरामध्ये पाणी साठतं आहे, लोकांच्या नुकसान होत आहे, दरवर्षी नुकसान होत आहे. आणि हा दरवर्षीची समस्या आहे. आणि ही दरवर्षीची समस्या निपटून काढायची असेल तर निश्चितपणे एक चांगला नगरसेवक, सुशिक्षित नगरसेवक आणि समाजासाठी काम करणारा नगरसेवक हा निवडून देणं गरजेचं आहे. आपली घरं भरणारा किंवा स्वतःचा स्वार्थ साधणारा नगरसेवक जर आपण निवडून दिला तर पुन्हा वर्षानुवर्षे याच समस्येला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागेल. तिसरी गोष्ट जी आहे, या ठिकाणी कुठेही खेळाचं मैदान नाही. महाराष्ट्र नगर वॉर्ड क्रमांक 143साठी खेळाचं मैदान कुठेही नाही. जी लहान मुलं आहेत, मोठी मुलं जी आहेत, इथे क्रिकेट क्लबला जाणारी मुलं आहेत, कबड्डीला जाणारी मुलं आहेत. मी स्वतः कबड्डीच्या मुलांना, क्रिकेटच्या मुलांना प्रोत्साहन देत राहतो. दरवर्षी आमचं महाराष्ट्र नगर प्रीमियर लीग म्हणून MNPL भरवलं जातं. आज या वर्षीपासून आम्ही कबड्डी लीग भरवली. म्हणजे आमच्या माध्यमातून या सगळ्या जे खेळ आहेत ते खेळवले जातात, परंतु मैदान छोटं असल्यामुळं मुलांना त्याचा जसा म्हणावा तसा फायदा होत नाही. आणि म्हणून त्यासाठी तिसरं प्राधान्य जे आहे ते तिसरं प्राधान्य माझं त्याच वर्षी, म्हणजे पहिल्या वर्षी जे आहे ते पहिल्या वर्षी ही 3 महत्त्वाची कामं. आणि एक समस्या आहे, ज्यावेळी हा मेट्रो प्रोजेक्ट आला त्यावेळी या ठिकाणी 3 समाजाचे 3 हॉल होते, समाज हॉल होते. ते समाज हॉल कोणतंही कारण न देता ते मेट्रो MMRDAनं तोडले आणि त्या मोबदल्यात तो समाज हॉल बांधले नाहीत. आणि त्यामुळे ते समाज आमचे दुखावले गेलेले आहेत. नरेंद्र महाराजांचा संप्रदाय, श्री संप्रदाय यांचा हॉल होता, तो हॉल तसाच आहे. ते आज गेली 4 वर्ष आज फेऱ्या मारतायत, परंतु आज उद्या चालू आहे. दुसरी गोष्ट, जय भगवान या समाजाचा हॉल होता, त्या समाजालासुद्धा गेली 4 वर्ष टोलवलं जातं आहे, आज उद्या. आणि तिसरा हॉल होता तो मराठा समाजाचा हॉल होता. मराठा समाजालासुद्धा आज उद्या, म्हणजे तिन्ही हॉल जे आहे ते एका ठिकाणी होते आणि एका ठिकाणी असल्यामुळे ते तिन्हीच्या तिन्ही हॉल तोडले. आणि त्यामुळे त्या समाजाची माणसं जी आहेत ती माणसं दुखावली गेलेली आहेत. आणि त्यांना त्या मोबदल्यात कुठेही जागा किंवा हॉल बांधून दिलेला नाही. आणि ज्या रूम दिलेल्या आहेत त्या रूम व्यक्तिगत नावावर लोकांच्या दिलेल्या आहेत. ज्या हॉलमध्ये ते विश्वस्त होते त्यांच्या नावावर दिलेले आहेत आणि त्यांनी ते रूम स्वतःच्या नावानं भाड्यानं दिलेलं आणि ते भाडं ते लोक खातात. त्यामुळं समाज जे हा उपेक्षित राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्या तिन्ही समाजाचे, श्री संप्रदायाचा हॉल, मराठा समाजाचा हॉल आणि जय भगवानचा हॉल, हे तिन्ही हॉल झाले पाहिजेत. यासाठी प्रथम प्राधान्य मी देणार आहे. तेव्हा सर्व या समाजाच्या लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहून मला सहकार्य करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्र नगरमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, हा पाण्याचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पाण्याचा प्रॉब्लेम निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी मी निवडून येईन
त्याच्या 5व्या दिवशी हा पाण्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला असेल असं मी महाराष्ट्र नगरच्या जनतेला, वॉर्ड क्रमांक 143च्या जनतेला मी सांगू इच्छितो की तुम्ही एका सुशिक्षित आणि चांगल्या काम करणाऱ्या तुमच्या मदतीला धावणाऱ्या एका कार्यकर्त्याला, एका माणसाला, एका व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. निश्चितपणे मी माझ्या मुलगीच्या माध्यमातून मी स्वतः तुमच्या समोर येईन आणि तुम्हाला तुमची जी समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचं काम हे निश्चितपणे मी करेन, एवढी मी तुम्हाला हमी देतो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.